मी 2012 PGTI पासआउट झालो. त्याच्यानंतर असे आहे की आय वॉज वर्किंग इन गोदरेज. मग गोदरेज मी सोडल्यानंतर एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालू केला. मग मी त्यावेळेला एका गुरुंकडे गेलो. त्यांना विचारलं की इन्स्टिट्यूट म्हणजे काय. मग त्यांनी सांगितलं की रिझल्ट चांगले लागले पाहिजे, 90% रिझल्ट लागले पाहिजे वगैरे. मग ते मी लावले. मग थोडासा बिझनेस ग्रो झाला. मग स्टॅग्नन्सी आली. नंतर बिझनेस ग्रो नाही झाला याचा मी रिसर्च केला. मग कळालं की कॉम्पिटिटर्स काहीतरी वेगळे करतायत. आज जेव्हा मी सेशनमध्ये आलो त्यावेळेला मला कळालं की आपला जो बिझनेस मॉडेल आहे त्या बिझनेस मॉडेललाच रिस्टार्ट केला पाहिजे. आय मीन स्क्रॅचपासून परत चालू केला पाहिजे. चालू करायचं कसं किंवा काय करायचं स्टेप्स ते मी आता लिहिलेले आहे तिकडे. आय हॅव रिटन सम 9 स्टेप्स. आणि मॉडेल जनरेट करणं आणि याच्यासाठी मला सरांची गरज लागली पर्सनली. तर त्यासाठी सरांना कॉल केला होता. मग सरांनी मला सांगितलं की तू हा सेशन अटेंड कर. पण त्यामागचा हेतू मला आज कळाला की डायरेक्टली जर सर आले असते पर्सनल कोचिंग चालू केली असती तर डायरेक्टली मी असं असतं की परीक्षेला बसतोय. पण सरांनी आज काय केलं की हा मला सिलेबस जो आहे हा अभ्यास करावा दिला की बाबा तुझा पहिला ह्याचा अभ्यास कर, ह्याच्यावरती काम कर आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तुझ्याकडे पर्सनली येऊ त्यावेळेला तू व्यवस्थित एक्झाम दे. जेणेकरून आय थिंक नक्की त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल, नेक्स्ट स्टेपला जाईल. आणि थँक्यू सर फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी की तुम्ही मला इन्सिस्ट केलं की तू ह्याला ये. आणि आता मला त्याचा इम्पॉर्टन्स कळतोय की या सेशनचा फ्रुटफुलनेस काय. थँक्यू सो मच सर.